कादरी हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे 35 वर्षाचा युवक लखन वाघमारे याचा मृत्यू झालेला आहे। त्याचं कारणीभूत या कादरी हॉस्पिटल आहे। आज जवळपास ही घटना घडून 2 महिना झालेले आहेत, तरी देखील या कुटुंबाला न्याय मिळाला नाही। माननीय पोलीस आयुक्त साहेब यांना अर्ज दिलता की कादरी हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे आमच्या लखन वाघमारेचा मृत्यू झाला आहे, परंतु त्या अर्जाची दखल घेतली नाही। त्यामुळे हे कुटुंब आज आंदोलन करते आहे। प्रथमतः मी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने यांच्या आंदोलनाला मी जाहीर पाठिंबा देतो आणि जिल्हाधिकारी साहेब यांना मी विनंती करतो की हे जे पांढऱ्या पेशेमध्ये जे काळे 2 कावळे आहेत, हे जे हॉस्पिटलवाले आहेत, जे खरोखर गोरगरीब लोकांची लूटमार करून त्यांच्या टाळूवरची लोणी खाण्याचं काम करतात। प्रथमतः ते सर्व हॉस्पिटलवर कारवाई झाली पाहिजे आणि त्यामध्ये असणारे जे मेडिकल आहेत ते आव्हानं सवाभावानं लोकाला MRPच्या दरानं औषधं देऊन सर्वसामान्य लोकांची सर्वसामान्य जनतेची लूटमार करतात। प्रथमतः त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि लखन वाघमारेचा जो प्रकार आहे त्या लखन वाघमारेच्या प्रकारांमध्ये गंभीरतेनं लक्ष देऊन कादरी हॉस्पिटलचे जे चालक आहेत, जे डॉक्टर आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। कारण त्या ठिकाणी जेव्हा लखन वाघमारे हा ॲडमिट झाला उपचार घेण्यासाठी, जवळपास त्याला कसलीच विचारणा न करता त्याला पेन किलरचं इंजेक्शन देण्यात आलं। त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही जाऊन पडताळणी केली असताना त्या ठिकाणी असं मोठं बोर्डावर लिहिलेलं आहे की आम्ही हार्टचं पेशंट घेत नाही। तर ह्यांनी पेन किलरचं इंजेक्शन कसं काय दिलं? खऱ्या अर्थाने त्या कादरी हॉस्पिटलवर बरेच तक्रार आहेत, अनेक लोकांच्या तक्रारी आहेत, तिथं तक्रारी दाखल झालेल्या आहेत, कित्येक तर वादग्रस्त झालेलं आहे, तरी देखील शासन प्रशासन यावर दखल घेत नाही। आज लखन वाघमारेच्या पाठीमागं जे त्यांचा पश्चात परिवार आहे, खरोखर त्याचा उद्धारनिर्वाह त्या लखन वाघमारेवर होता, परंतु आज यांची परिस्थिती बघितली, यांचं घर रस्त्यावर आलेलं आहे। याचा जबाबदार फक्त आणि फक्त ते कादरी हॉस्पिटल आहे। तशा हॉस्पिटलवर कारवाई होऊन ते हॉस्पिटल सील केलं पाहिजे, अन्यथा येणाऱ्या काळात